आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नर्सनी चेक करणं या जमीन आसमानाचा फरक आहे. क्या नाही बघू. स्लो व्हेरी स्लोली. बघू फिंगर्स. अरे देवा, तापत जा कधीतरी आणि पाय पण धुत जा स्वतःचा. आता ओके. जरा कमी आहे पण दुखतंय. अच्छा, आता थोडस. लवली लवली लवली. रिकव्हरी मस्त आहे. हा, रिकव्हरी छान आहे, पण तरी सुद्धा 8-10 दिवस या पायावर जास्ती स्ट्रेस द्यायचा नाही. हो सर. झालं. आता अभ्यासाला सुरुवात कराल. नाही, त्यासाठीच आला होता ना इथे. मिस गिरिजा मयेकर, थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. माझं कसं नाही, एकदा पेशंट दिसला की तो पूर्ण रिकव्हर झाल्याशिवाय मी त्याला सोडतच नाही. पण थँक्यू, त्याच्यासाठीच मी इथे आलो यांचा अभ्यास घ्यायला. करूया सुरू. ताई, इथे अभ्यासाला बसलं तर चालेल ना? हो, इथेच बसा. वहिनी ऐक ना, माझ्या बेडवर ना पुस्तकं आणि काही नोट्स आहेत, त्या प्लीज घेऊन येशील? हो, आणते. अगो बाय, तू परत घरी कशी आली? माझी एक फाईल राहिली होती, ती घ्यायला आले मी. कामाचं लोड असतं त्यांच्यावर. अरे नाही, आय विल डू दॅट. ओह माय गॉड. कॉलेजच्या वेळेस ही पुस्तकं सगळी बघितलेली. दॅट टाइम आपण कुठला टॉपिक करत होतो? ब्रेन. त्या दिवशी सर आपण केस स्टडी करत होतो ना. व्हेरी क्रिटिकल टॉपिक. व्हेरी क्रिटिकल टॉपिक. सो माणूस म्हणजे ना डोक्याला ताप आहे. आता हा रोज घरी येणार. हिला पण जगात हाच एक मेंटर मिळाला होता का? ताई, पाणी. मी मागितलं होतं का? नाही, मला माहिती आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून या निमित्ताने आले. बोल. तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? का काय वहिनी, हा काय तर रोज घरी येणार आहे का? हो, ते फक्त शिकवायला घरी आलेत. त्यांचं घरी येणं आवडलं नाहीये का तुम्हाला? वो सुचित्राच्या आयुष्यात आलाय ना, हेच आवडलं नाहीये मला. हो, पण का? वहिनी, अगं तो माणूस दिसतो तसा नाहीये. अगं त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. वहिनी, अगं चांगलं ओळखते मी या माणसाला. तो मला फक्त एवढंच वाटतं की सुचित्राने उगाच त्याच्या जास्त जवळ जायला नको. मला तुमची काळजी कळतीये, पण तुम्हाला वाटतंय तसं काही घडणार नाहीये. मलाही तीच अपेक्षा आहे सुचित्राकडून. ताई, तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्ही म्हणताय तसा जर तो माणूस असेल तर तो आपल्या घरी येऊन शिकवतोय, हे आपल्या फायद्याचंच आहे. तसं काय? हे बघा, ते घरी येऊन शिकवणार आहेत म्हणजे सुचित्रा ताई डोळ्यासमोरच असतील. त्यात आई आणि मी कायम घरात असतो, त्यामुळे आमच्या समोर ते काही चुकीचं वागूच शकणार नाही. लग्न मोडलेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा लग्नाचा एक्सपिरियन्स असलेला माणूस कधीही चांगला. सर, हात नाही लावायचा.
लावला तर काय करशील? तुला तसं वाटतंय तर ठीक आहे, मी माझी फाईल घेऊन निघते. वहिनी, माझा तुमच्यावर विश्वास आहे का? पण हा माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो तुम्हाला नाही माहित. त्यात सुचित्रा लहान आहे, तिला काही कळत नाही. काही झालं तरी मी सुचित्रा सोबत काही वाईट होऊ देणार नाही. अरे चहा बनवायला विसरलास की काय? अरे हे काय करतोयस तू? मी एक्सपेरिमेंट करतो. काय चालू आहे तुझ्या डोक्यात? राजा, मी ना फ्लेवर वाला चहा बनवतोय. राजा, आपल्या बिझनेस मध्ये ना इतर बिझनेस पेक्षा काहीतरी स्पेशल असायला हवं. म्हणून तू चहामध्ये पुदिना टाकतोय? अरे, मी फ्लेवर वाला चहा बनवतोय. काय काय काय? फ्लेवर वाला चहा, फ्लेवर वाला. फ्लेवर चहा म्हणजे ते आईस्क्रीम मध्ये फ्लेवर असतात तसे? करेक्ट. म्हणजे अशा फ्लेवरचे चहा आपल्याकडेच मिळतील. आज मयुरी थोडं वेगळंच वागली. चांगलंच होतं ना? हा, चांगलंच होतं, पण आधीसारखी हट्टी नाही वाटली. बघितलं मी, ती जेव्हा आई बरोबर निघाली तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांकडे बघत होता. गौरव, ती ज्या पद्धतीने तुझ्याकडे बघत होती त्याचा अर्थ कळतोय तुला? काय? तिने तुला समजून घेतलंय. तरी पण ताई, थोडं अस्वस्थ वाटतंय. का? आता काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली म्हणजे त्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने एक गिफ्ट आणि चिठ्ठी पाठवली होती. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? तिने प्रेमाची कबुली दिली. अरे मग चांगलीच गोष्ट आहे ना. कसं काय? अरे म्हणजे तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते आता एकमेकांना कळलंय. दिस इज ग्रेट. गौरव, तू आता पूर्णपणे तुझ्या करिअरकडे लक्ष देऊ शकतोस. ताई, दोघांच्या मनात नाही, तिच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. असं तुला वाटतंय? तू जरी बोलला नाहीस ना तरी मयुरीला माहितीये की तुझंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. आता तुझी जबाबदारी आहे गौरव. आता स्वतःला प्रूव्ह करून दाखव. ठीक आहे, मी नक्की प्रयत्न करेन. ताई यार, तू खरंच ग्रेट आहेस. का? म्हणजे एका चुटकीत प्रॉब्लेम सॉल्व. ताई, मी काय म्हणते, थोडी कोशिंबीर करूया? हा, एक मिनिट. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाही. एक 2 मिनिटात आले. वहिनी, मी काय म्हणतो, कोशिंबीर तर करूच आपण, त्याच्यासोबत गरमागरम कांदा भजी करूयात का? नाही म्हणजे तसंही आपण घरात 3 जण आहोत ना.
हवं तर मी मदत करतो तुला. हा जरा प्लीज प्लीज. राहू द्या, मी करते. थँक्यू सो मच. तुम्ही जेवून घ्या, मला जरा बाहेर जावं लागतंय. का ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? मी आल्यावर सांगते सगळं. मी येऊ का तुझ्यासोबत? अरे नको, जरा एक इमर्जन्सी सिच्युएशन आली आहे, मी करते हँडल. हो ताई, पण जेवून गेलं तर नाही चालणार का? वहिनी मी आल्यानंतर जेवेन, तुम्ही जेवून घ्या. ओके, येते. तुला काय झालं? हे तुमचं शॉप आहे? हो माझंच आहे. पण काय झालंय साहेब? इथे प्रश्न फक्त मीच विचारणार. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण विक्रांत, नवीनच सुरू केलेले दिसते. हो नवीनच सुरू केलं साहेब. फूड लायसन्स आहे ना. आहे मग दाखवा ना. आहे म्हणून चालत नाही. दाखवतो. हे घ्या. साहेब, हे सगळं काय सुरू आहे? हो, चौकशी सुरू आहे. दिसत नाही का? नाही, चौकशी सुरू आहे ते दिसतंय, पण का, कशासाठी? हे कोण? मित्र आहे माझा, माझ्यासोबतच असतो. त्यांना जरा शांत राहायला सांगा. अहो पण तुम्ही. राजा थांब ना, त्यांना जे करायचं ते करू दे. थांब. तेच करणार आहे. लायसन कुठे आहे? आहे ना इथे मागे. हे बघा. साहेब, एक रिक्वेस्ट होती. नाही म्हणजे ही चौकशी कशासाठी चालू आहे हे आम्हाला कळेल का? आम्हाला खबर मिळाली आहे तुमच्या चहामध्ये अंमली पदार्थाची भेसळ असते. काय? साहेब, काही काय बोलताय? नाही नाही राजा थांब, मला असं वाटतं तुमचा गैरसमज झालाय. अहो चहामध्ये गैरसमज आहे का आणखीन काय? ते दुकानाची झडती घेतल्यावर कळेलच. अहो पण तुम्ही बाजूला व्हा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. साहेब, काय काय करता काय तुम्ही? राजा थांब, त्यांना करू दे, त्यांना काय करायचं ते. बघ ना काय. अहो साहेब, साहेब काहीच नाहीये. या. सापडलं का काही? म्हणजे नाही, तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत होता, मला वाटलं सापडेल काही ना काही. तुम्ही टोमणे मारताय? नाही हो साहेब, उलट मलाही तुमच्यासारखंच वाटत होतं. काय वाटत होतं तुम्हाला? हेच की ह्यांच्या चहात नशा आहे. अगं गिरिजा काय बोलतेस तू? हो विक्रांत, अरे तुझ्या हातच्या चहात प्रेम आपुलकी असते, म्हणूनच त्याला छान चव येते.
आणि असा चहा घेतल्यानंतर गिरायकांना नशा येणं साहजिक आहे ना. हो हो, आम्हाला इथे आपुलकीचा चहा मिळतो म्हणूनच तर येतो ना आम्ही. हो साहेब, त्यांच्या चहामध्ये प्रेमाचा गोडवा असतो. आणि यांच्या हातचा चहा म्हणजे एकच नंबर. विक्रांत यार नको ना टेन्शन घेऊस. टेन्शन कसं नको घेऊ राजा. हा माणूस हात धुवून माझ्या मागे का लागला तेच कळत नाही मला. अरे सिंपल आहे, ते रिव्हेंज द बदला घेत आहे. मस्करी नको करू रे. बर सॉरी. अरे मला एवढंच म्हणायचं होतं की ते त्यांच्या अपमानाचं सूड उगवत आहे. काय रे असं का बघतोयस? मी आपलं माझं मत मांडलं. नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे तुझं. हा कसं असतं विक्रांत, एखाद्या माणसाच्या मनासारखं झालं नाही ना, तो त्या गोष्टीचा राग आपल्या मनात धरून ठेवतो. पण मी काय वाईट केलंय त्याचं? अरे भाई, तूच तर वाईट केलंयस. त्याला त्याच्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावायचं होतं. तूच तर मेन हिरो होतास ना स्टोरीचा. बरोबर आहे. पण ते लग्न झालं का? नाही. करेक्ट. उलट त्याचा अपमान झाला आणि त्याची बदनामी झाली ती वेगळीच. त्याला वाटूच शकतं ना तू हे सगळं मुद्दाम करतोयस ते. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिम्मत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. विक्रांत, तू सगळ्यांच्या समोर तू माझ्या पोरीचा अपमान केलास. मी तुका आयुष्यात कधीच माफ करूच नाही. विक्रांत, पण आपल्या मनात असं काहीच नव्हतं रे. हे तुला माहितीये, मला माहितीये, त्याला माहितीये का? म्हणूनच ते त्यांचं समाधान करण्यासाठी तुला त्रास देत आहेत. राजा, असं असेल ना तर गिरिजा म्हणते तसं प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे. हे बघ, तू नको काळजी करूस, आपण सगळं व्यवस्थित करू. बरं झालं यार, निखिलने वेळेवर ही गोष्ट आपल्याला कळवली. नाहीतर आज मी पोलिसांच्या ताब्यात असतो आणि माझी सगळी स्वप्न तिथेच संपली असती. विक्रांत, तू आता झालेल्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस. नाही, मी त्रास नाही करून घेते, यातून बोध घेतोय. कसला? हेच की जर परिस्थिती बदलायची असेल तर मला जास्त मेहनत करावी लागणार आहे. आणि यापुढे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. अरे वा मोरे साहेब, तुमका पैसे हवेत ना? पैसे काय पायान घेतालास काय? हात पुढे करा. हे घे पैसे. पैसे होतो का? पैसे होय. हो, पैसे मागितलं. काम धंदो काय करणार नाही, पैसे काय भावाचे होय तुमका? हो औषध काय बोलताय तुम्ही? मी माझं काम चोख केलाय. चोख केलाय? खोटा बोलतो परत खोटा बोलतोस? मी काय शाळेतला लहान पोरगा नाहीये मारायला. अरे नाही, तू मोठोस, दाढी बिडी तुका मोठोस ना तू. तुझं नाव काय? मोरे बाबू. मग तू मोठं कधी होतो नास? अरे त्या शाळेतल्या पोरांका डोक्या असतात, तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहेत. पण शेट काय झालंय काय? तुका माहितच नाही काय झालं? नाही माहित? अरे मग तर ड्रगचं पाकिट का नाही ठेवलंस तू? काय नाही ठेवलंस? अहो काही काय बोलताय? मी माझ्या हाताने दुकानात पाकिट ठेवलं होतं. तुझ्या हाताने ठेवलंस? हो. मग तर दुकानान खाल्ल्यान की तुझ्या बापाशीन खाल्ल्यान? हो शेट, काय पण बोल नका. एक तर माझं काम करणंच नाही, काय पण नको बोलू. माका छानपणा शिकवतोस तू? माका सांग, जर तू ता थैसर ठेवलंस तर त्या फूड इन्स्पेक्टरला तर कसा नाही मिळाला पाकिट? का नाही मिळाला? अहो कसं शक्य आहे? मी माझ्या हाताने पाकिट ठेवलं होतं. बरोबर बोलतोय तो. हेच पाकिट ठेवलं होतंस ना तू? बाबा माय गिरिजा, तू इकडे कशा गेलं?
आणि तुझ्या हातात काय पिठी साखर कशात आणलं? पिठी साखर? तुम्हाला खरंच माहित नाही हे कसलं पाकिट आहे? नाही बा, माका कसं माहित असताना असला असा कसला पाकिट? हे तेच पाकिट आहे ज्यावरून तुम्ही याला ओरडत होता. तुम्हीच याला सांगितलं ना हे पाकिट विक्रांतच्या दुकानावर ठेवायला? नाही बाय बाय बाय, तुझं काहीतरी गैरसमज होता. विषय कसा, ह्या पाकिटाबद्दल मी बोललोय नाही. फूड पॅकेटा त्याची डिलिव्हरी होती. ह्या मेल्यानी बरोबर पॅकिंग नाही केल्यानी. मग मी बोलतलंय नाही काय? हे बा, तुझ्या घराकडे जा, तू आमच्यामध्ये पडा नको. हा हा, किती खोटं बोलणार तो काका? मला सगळं माहिती आहे. गिरिजा, ह्याच चुकता तुझा. तुका वाटतं तुका सगळा माहिती आहे, पण तसा काहीच नसता शिरला का ना. आता तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी मला माहिती आहे की तुम्हीच हे पाकिट विक्रांतच्या दुकानात ठेवायला सांगितलं होतं आणि विक्रांतवर हल्लाही तुमच्याच माणसांनी केलाय. बघ, आता तू तोंडाक येत तर बोलतोस हा गिरिजाबाई. मी काय बोलतेय हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. आत्ताच सांगतेय, विक्रांतच्या आडवं यायचं नाही. आता गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. गो बाय, मी कसं विक्रांतच्या आडवं येतोय? माझं काय संबंध? तुम्ही असं का करताय हे तुम्हालाच माहिती हो काका. पण आता तुमच्या आणि विक्रांतच्या मध्ये मी उभी आहे आणि मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. वा 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 वा, मस्त भाषण केलंस. वा, आता निघ. भाषण नाही, चेतावणी आहे. आणि यापुढे माझ्या विक्रांतच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राखा, आता पुरावा नाहीये म्हणून सोडतीये मी, पण पुढच्या वेळेस असं होणार नाही हे लक्षात ठेवा. गे रे. बघितलं, मी माझं काम चोख केलंय. द्या माझे पैसे. पैसे होय तुका? पैसे पैसे होय तुका? मारताय कशाला? तुझ्यामुळे मारताय कशाला? अजून कशा आल्या नाहीत ताई? तिथंच तर टेन्शन आलं. आता खूप उशीर झालाय हो. एक फोन करून तरी कळवायचं ना. आता काय करायचं? वहिनी, तुझा आराम कर. मी जागाच आहे, ती आल्याशिवाय झोपणार नाही. तुझा. बरं ठीक आहे, पण मी पण आहे जागी. ताई आल्या की मला आवाज द्या. हो, तुझा आराम कर. चल ना ताई. काय फोन का नाही उचलत आहे? फोन पण नाही उचलत आहे यार. अगं ताई, किती उशीर. तुला कधीपासून मी फोन करतोय, एक फोन तरी उचलला माझा. मला सांग तरी, तू कुठे गेलीस, काय गेलीस? कधीपासून आम्ही काळजी करतोय आणि अचानक का निघून गेलीस? सांगायचं तरी, काय प्रॉब्लेम? 2 मिनिटं सांगते. देखडे सांगते. तू जेव्हा मला फोन केलास तेव्हा मी एका वेगळ्या अडचणीत होते. आता कसला प्रॉब्लेम? सगळं सांगते. मी आज रेश्माच्या बाबांना फोनवर बोलताना बघितलं. काय बोलत होते ते? विक्रांतच्या विरोधात नवीन कारस्थान करतायत ते. विक्रांतच्या दुकानात ड्रग्सचं पाकिट ठेवणार आहेत ते. काय? मी आता त्यांना फूड चांगलंय. झाला? हा, आता वेगळा फ्लेवर. हा,
चला आता रिव्ह्यूज द्या आणि सजेशन्स द्या प्लीज. अच्छा, म्हणजे आम्ही जज आहोत तर. ऑफकोर्स. सांग कसा वाटला चहा? विक्रांत, चॉकलेट टी आणि लेमन टी बेस्ट आहे. थँक्यू. पण त्यात काही फरक म्हणजे काही चेंज करायला हवं का? एक सांगू का, म्हणजे चॉकलेट टी तर बेस्ट आहे, पण लेमन टी मध्ये जर पुदिना जरा जास्त घातला ना कमाल लागेल खरंच. बरं, पुदिना जास्त जास्त. वहिनी. विक्रांत, मला ना मसाला चहा आवडला. हा. फक्त त्यात सुंठ पावडर थोडी कमी टाक. हा, सुंठ पावडर जरा कमी, अगदी थोडी. विक्रांत, तो कुठला फ्लेवर होता? हा, अरे हा गावरान फ्लेवर आहे. हा, एक नंबर चहा आहे तो. पण एकदम असा गावच्या मातीतला चहा वाटला. कमाल कमाल, एक नंबर. वा, थँक्यू. पण मग त्यात काही चेंज करावं वाटतंय का? म्हणजे अजिबात काही चेंज करू नको, जसं आहे तसं उत्तम आहे. हा चहा लोकांना प्रचंड आवडणार. भाई, लोक गर्दी करणार हा चहा प्यायला. एक नंबर, बेस्ट. एक्झॅक्टली. विक्रांत, मला सांग, हा गावरान चहा तू मातीच्या भांड्यात केलाय का रे? मस्त वास येत होता मातीचा. हा, म्हणजे सिक्रेट सांगायचं नाही. ओके. ताई. बरं जीजू, तुम्ही आम्हाला सगळ्यांना विचारलं, पण तुमच्या होणाऱ्या बायकोला तर तुम्ही विचारलंच नाही, असं कसं? अरे हा, राहीलच. गिरिजा, कसा वाटला चहा? मला सगळेच फ्लेवर्स आवडले. अरे आवडणारच, शेवटी विक्रांतनी केलेत ना. काय? हा, मग नाही, पण मी सिरियसली विचारतोय, अजून काही हवंय का? काही नको, तुझे ओव्हरऑल प्रयत्न मस्त आहेत. ग्रेट. मग आता सगळे फ्लेवर आपण लवकरात लवकर मार्केटमध्ये लॉन्च करतोय. क्या बात. वा. वहिनी आणि गिरिजा, तुम्हा दोघींना थँक्यू. का? कारण तुमच्यामुळेच मला हे सगळं सुचलं. अरे पण सगळी मेहनत तुझीच आहे ना. हो, पण ते काय म्हणतात, ट्रिगर पॉइंट पण महत्वाचा आहे, नाही का? बरं विक्रांत, सगळे चहाना कमाल आहे, पण मी आता जाते, जरा फ्रेश होते. हा, प्लीज प्लीज. चला. वहिनी थांब, मी तिला घेऊन जातो. तू एक काम कर, तू माझा डबा भर. चालेल. सावकाश. फोन पकड मा. सावकाश. हळू. मग गिरिजा, कसं वाटलं माझं सरप्राईज? खूप. बोला साहेब. अगं साहेब, काय चाललंय तुझं? आटपलं का? नाही, अरे मी घरी जायला निघतीये. एवढं लवकर? हो, थोडं अनइझी वाटत होतं म्हणून. अगं मग गेलीसच कशाला? म्हणजे सुट्टी घ्यायची होती ना आज. तुला माहितीये ना, मी इथे हेड नर्स आहे. मग काय हेड नर्सला काय जीव नसतो का? तसं नाही रे, पण निदान कामं वाटून देण्यासाठी तरी मला यावं लागतं. बरं हे सोड, मला सांग तुझी तब्येत कशी आहे? मी एकदम ओके आहे. मी काय म्हणतो, मी येऊ का? अरे नको, आज लवकर निघतीये तर म्हणतेय घरी जाऊन जरा आराम करेन. अगं मी तेच म्हणतो तुला, मी येतो तुला सोडायला. नको, मी जाईन माझी. शुअर? हो शुअर. बरं ठीक आहे, सावकाश जा आणि पोचल्यावर मेसेज कर मला. हो बाबा, रोज करतेच ना. हा ठीक आहे, चालेल. हा, सावकाश जा आणि ठेवतो मी आता फोन. ओके, चल बाय.
ॲज ऍक्च्युली इट वॉज अ सर्जरी. पण मग बट सर तुम्ही ओके आहात ना? ओके दॅट्स ओके. ऍक्च्युली मला ठसका लागायला लागला. सर सर पाणी तिथेच आहे. हा हा अशा वेळेस काय पाणी नाही. मी घेऊन येते. अरे दॅट्स ओके आय एम टेलिंग नाही सर मी तेवढं जाऊ शकते. अरे नाही तुम्ही का असं करता? अरे अरे काय तुम्ही हा सांगत होतो ना तुम्हाला. कशाला जाताय? हा आय वुड हॅव मॅनेज. ओ आय नो सिट डाऊन बी कम्फर्टेबल. तुम्हाला सांगत होतो ना आय वुड हॅव मॅनेज. तुम्ही धडपडला असता तर अजून डोक्याला ताप. ऐको सुचित्रा मयेकर काय मेसेज आहे बाबा. आय एम रिअली सॉरी सर. अरे काय आजकालची पोर आहे. सॉरीचं स्पेलिंग पण पूर्ण लिहित नाही. SORY मरू. हॅलो कोण बोलतंय? सर अरे मी सुचित्रा मयेकर. हा तुमचा नंबर आहे का? नाही माझ्याकडे सेव्ह नव्हता ना. आता सेव्ह करून ठेवतो. काही काम होतं का माझ्याकडे? सर सॉरी. आई जे वागले त्याबद्दल सॉरी म्हणायला फोन केलाय मी. आता तुम्ही सॉरी म्हणून काय होणार आहे सांगा ना. तुला खरं सांगू का माझ्या प्रामाणिकपणाचं हे रिवॉर्ड रादर अशी रिवॉर्ड्स मला तुझ्या बहिणीकडनं रेग्युलर मिळतात. काय करणार? सर तुम्हाला काय वाटत असेल माहितीये मला पण खरंच सॉरी सर. मी तरी काय करू? तुम्हाला एक सांगू का? नाही म्हणायचं नाहीये मी सुचित्रा मयेकर. तुमच्याच हातात आहे सगळं म्हणून सांगतोय. हो सर तुम्ही जे बोलाल ना ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगा मला. तुम्ही तुमचा मेंटॉर बदला. सर तुम्ही माझ्यावर चिडलात म्हणून बोलताय का असं? हा नाही बिलकुलच नाही. हो बिलकुल नाही. सगळा विचार करून तुमच्याशी बोलतोय. हे बघा जे काही घडलं त्यात ना तुमचा दोष होता न माझा. काय तुमच्या बहिणीला मी जे काही तुम्हाला शिकवतोय ते आवडत नाहीये आणि मग उगाच विषयाची परीक्षा का घ्यायची सांगा ना. सर पण हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे मिस गिरिजा मयेकरांना त्रास देऊ नका. सर सर ऐका ना प्लीज प्लीज तुम्ही असं बोलू नका ना प्लीज सर. अहो मी म्हंटल ना सगळा विचार करूनच तुमच्याशी हे बोलतोय मी. तुला एक सांगू का? सॉरी हा. तुम्हाला एक सांगू का मिस सुचित्रा मयेकर? हे बघा मेंटॉर कोणी असो तुम्ही एक ब्राईट स्टुडंट आहात. तुम्ही हुशार आहात.
त्यामुळे मला तुमच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. मेंटॉरनी काय होणार आहे हो. सर ऐका ना सर, काही झालं ना तरी मला तुमच्याचकडे शिकायचंय, प्लीज सर. मी सुचित्रा मयेकर खरं सांगू का, आता मला वाटत नाही ते शक्य होईल. सर पण का सर? का म्हणजे हे बघा, एवढं जे काही घडलं रामायण, त्याच्यानंतर ना तुम्ही हॉस्पिटलला येऊ शकलाय ना मी तुमच्या घरी येऊ शकलोय तुम्हाला शिकवायला. सो यावर एकच उपाय मला दिसतोय, तुम्ही मेंटॉर बदला. सर सर ऐक. नाही सर, काहीही झालं तरी मी तुमच्याकडूनच शिकणार. त्यासाठी तुमची माफी मागायला लागली ना ताईला तरी हरकत नाही. आता बघाच मी काय करते. आय नो मिस सुचित्रा मयेकर, मी किती इन्सिस्ट केलं ना तरी तू मेंटॉर काही चेंज करणार नाहीस. अब्रा का डबरा. डॉक्टर जयंत प्रधानची जादूच तशी आहे. आता बॉल इज इन युअर कोर्ट मिस सुचित्रा मयेकर. बघू आता तू काय करतेस ते. ताई बोला. रद्दी घ्यायला आलोय. रद्दी? दादा कुठली रद्दी द्यायची नाही आम्हाला. नाही कसं, मयेकरांचं घर आहे ना. हो. मग याच घरातून फोन आला होता. फोन? भाऊ कोणी केलाय फोन? नाही मी फोन केला होता त्यांना. ताई आपल्याकडे काहीच रद्दी नाहीये. जी होती ती मागच्या आठवड्यात देऊन टाकली. अगं असं काय करते वहिनी, आहे ना आपल्याकडे रद्दी. माझी अभ्यासाची पुस्तकं रद्दीत द्यायचं ठरवलंय मी. काका थांबा, आलेच.